सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय ते जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू आहे त्याकडे. याला कारण असं की त्यांची प्रकृती सातत्याने खालावतेय, परंतु त्यांना म्हणावं तसं समर्थन सुद्धा मिळत नाही. जंतर मंतरवर नेमकं काय चाललंय? बरं, आज अशा काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत की त्यामध्ये ज्या सोनम वांगचुक यांच्या कार्यावर आधारित थ्री इडियट्स हा आमिर खानचा चित्रपट होता असं आतापर्यंत सांगितलं जात होतं, दावे केले जात होते. खुद्द आमिर खाननी तसं काही नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मग सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लोकांचा पाठिंबा का मिळत नाहीये? बॉलिवूड त्यांच्या बाजूनी का उभं राहत नाहीये? अनेक राजकीय पक्ष का उभे राहत नाहीत? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याबद्दल आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. या विषयावर बोललोय खरं आपण आधी, परंतु घटना बऱ्याच घडत आहेत. सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांना 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलेलं आहे आणि सगळीकडून आपल्याला समर्थन मिळावं यासाठी अभिजित दिपके असतील किंवा सगळे सीजेपीचे लोक असतील ते वारंवार सोशल मीडियावर आवाहन करताना दिसत आहेत. तरीही म्हणावा तसा प्रतिसाद नाहीये. अर्थात काही पक्ष जसं अरविंद केजरीवाल असतील, प्रकाश राज असतील, स्वरा भास्कर असतील, ही ठराविक मंडळी जी आहेत ती तिथे आपल्याला आलेली दिसलेली आहेत. नेमकं काय आहे सर? पहिली गोष्ट म्हणजे सोनम वांगचुक म्हणजे काय अण्णा हजारे नाहीत. आणि अण्णा हजारेंच्या मागे जे विचारवंतांचं, कलावंतांचं, लेखकांचं, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, स्वयंसेवी संस्थांचं वलय आणि पाठबळ होतं, त्याच्या एक सहस्त्रांश सुद्धा सोनम वांगचुक यांच्या मागे नाही. आता जे आमिर खान यांनी सांगितलंय की हा चित्रपट थ्री इडियट्स हा काही त्यांच्या कार्यावरचा आधारित चित्रपट नव्हता, ती एक स्वतंत्र कलाकृती आहे. फाईन, स्वतंत्र कलाकृती आहे नाही आहे याच्याविषयी काही वाद घालायचं कारण नाही आहे. जर आमिर खान म्हणत असतील की हा चित्रपट सोनम वांगचुकवर नाही तर आम्ही तसं मानायला तयार आहोत. नो इश्यूज. फुंगसुक वांगडू हे एक इंडिपेंडंट कॅरेक्टर आहे असं आपण क्षणभर मान्य केलं. आता याच्या पलीकडे जाऊन अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळेला जे पहिले बॉलिवूडचे सितारे त्यांच्याकडे गेलेले होते आणि अगदी पोज देऊन छान त्यांनी फोटो काढले होते, भारत माता की अशा जोरात घोषणा दिलेल्या होत्या. दे वर द चिअर बॉईज ऑफ द इव्हेंट. मग यावेळेला काय थांबलेत? यावेळेला ते चिअर बॉईज आणि चिअर गर्ल्स ज्या होत्या त्या आता मला कुठे दिसत नाही आहेत. त्यामुळे ठीक आहे, चित्रपट त्यांच्यावर नसेल, पण यांच्या कार्याला तुमचं आत्ता समर्थन आहे की नाही आहे हे तुम्ही गुलदस्त्यात का ठेवताय? तुम्ही त्यांच्या बाजूने उभे आहात की नाही आहात? कारण अतुल कुलकर्णी यांनी एक दिवस घरी राहून मी उपोषण करणार आहे असं एक सांगितलेलं आहे, पण तिकडे जायला काही त्यांनी फार उत्सुकता दाखवलेली नाहीये. त्यामुळे अशाच प्रकारे बॉलिवूडचा अतिशय लॅकलस्टर परफॉर्मन्स आहे आणि ह्याच्याबद्दल तीव्र नाराजी ही अभिजित ठिपके यांनी व्यक्त केलेली आहे की आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा आमिर खान इकडे येत नाही आहेत, की ज्यांच्यावर चित्रपट करून तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी आणि पैसे मिळाले असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आमचं सोडून द्यावं, आम्ही कदाचित तुमच्याकडे बायस नजरेने बघत असू असं तुम्ही म्हणाल, पण अभिजित ठिपके तर बघत नव्हते ना. मग अभिजित ठिपके असं का म्हणतायत की यांच्यावर चित्रपट करून तुम्ही लाखो रुपये कमावलेत, करोडो रुपये कमावलेत, पण त्यांच्या आज जीवाला धोका निर्माण झाला असताना सुद्धा तुम्हाला वारंवार विनंती करून इथे यावंसं का वाटत नाही? आता ह्याच्यावरच सगळी मेख आहे आणि ती म्हणजे अण्णा हजारे या आंदोलनाशी आपण याची तुलना करतोय. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या वेळेला केवळ सोशल मीडिया होता अशातला भाग नाही आहे. मी तेव्हाही सांगत होतो की अण्णा इज नॉट जस्ट ए सोशल मीडिया फिनॉमिना. अण्णांच्या पॉप्युलरिटीमध्ये सोशल मीडियाचा हात नव्हता का? मग 100% होता, परंतु इट वॉज नॉट जस्ट ए सोशल मीडिया. अण्णांचं स्वतःचं एक वलय होतं, ग्रामसुधाराचं कार्य होतं. त्यांनी जमा केलेला एक काय म्हणू आपण त्याच्या भक्तजनांचा मेळा होता, संपूर्ण गाव त्यांच्या बरोबर होतं. त्याचबरोबर अगदी पार ज्युलिओ रिबेरो पासून ते तुम्ही IPS अधिकारी म्हणा, आत्ताची काही एक दोन मिनिस्टर्स आहेत. हा, आता जे पुण्यात आता जे कुमार विश्वास म्हणजे नावं घ्यावीत तेवढी थोडी आहेत. आणि तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांची स्थिती स्वच्छ होती. हा, आणि अरविंद केजरीवाल त्यावेळेला राजकारणात जाणार नाहीत
अशी एक अण्णांची भाबडी समजूर होती. आणि त्याही वेळेला तुमच्या बरोबरच्या भूतांचं काय, असा एक प्रश्न त्याने हा पाटेकर यांनी विचारला होता, मला अजून आठवतंय. त्याचा अर्थ आणि त्याचा धक्का अजून त्यांना कळलेला नव्हता. तो नंतर कळला आणि आपल्या मागून येऊन कधी अण्णांचा बसायचा पाठ आणि समोरचं ताट हे दोन्ही केजरीवाल घेऊन गेले, हे त्यांचं त्यांना कळलं नाही. आणि नंतर मात्र ते केजरीवाल बद्दल बोलत राहिले. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आता या क्षणाला असा आहे की 2 कोटी तुम्हाला जर व्ह्युअरशिप आणि 2 कोटी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि मेंबरशिप होती, तर मग त्यातले 20,000 लोक सुद्धा का हजर नाही आहेत? का लोक एवढे घाबरले आहेत का? सोशल मीडियावर फक्त झालं म्हणजे झालं त्यांची, लोकांची जे राज ठाकरे मुद्दा मांडतायत की लोक फक्त सोशल मीडियावर व्यक्त होतात आणि गप्प राहतात. तर असं आहे का? तर असं नाही. ते मतपेटीतून व्यक्त होतातच की. नाहीतर अन्यथा एवढा प्रचंड दबाव असताना 92% 93% मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंच नसतं. मग असं म्हटलं की एक काउंटर आर्ग्युमेंट येतं की नाही नाही, तिकडे तर सगळं ईव्हीएम हॅक झाली होती, मॅन्युप्युलेट केली होती, SIRचा घोटाळा होता. सो दिस डिबेट इज अनएंडिंग. आत्ताच्या घडीला सोनम वांगचुक इज नॉट अण्णा हजारे. दॅट्स फर्स्ट कन्क्लुजन. त्यामुळे त्यांच्याबरोबर काँग्रेस सुद्धा नाहीये. काँग्रेसला विचारलं तर ते म्हणले नाही, आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल ठाम आहोत आणि आम्ही आमची मागणी लावून धरतोय. तुम्ही जंतर मंतरवर का नाही, याचं उत्तर सफाईदाररित्या जयराम रमेश यांनी टाळलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते सपोर्ट करणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण अशा प्रकारच्या आंदोलनाचा सपोर्ट म्हणजे अशा प्रकारची आंदोलनच आपल्या जीवावर उठलेली होती, याची काँग्रेसला जाणीव आहे. त्यावेळेला प्रणव मुखर्जी यांनी एक वेगळं मत व्यक्त केलं होतं. मनमोहन सिंग यांचं एक थोडंसं वेगळं मत होतं या संदर्भामध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला मला जर विचाराल तर हे एक फसलेलं आंदोलन आहे. मला त्यांच्या तब्येतीविषयी पूर्ण काळजी आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडण्याच्या दृष्टिकोनातून जे काही वैद्यकीय उपचार करायचे ते आता ताबडतोब करावेत. हा प्रश्न आणखीन चिघळू देऊ नये. याच्यात एक धोका जो प्रचंड मला दिसतोय की या देशामधल्या एका काही वर्गाची अशी ठाम इच्छा आणि प्रयत्न आहेत की जसं नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर आली आणि त्यांनी कायदा हातात घेऊन मागणी एक आणि अचीव केलं भलतंच. जसं ते बांगलादेशमध्ये झालं की तुम्ही राष्ट्राध्यक्षांच्या घरावरच हल्ला केलात शेवटी, आणि हल्ला करून त्यांची अंतर्वस्त्र सुद्धा तुम्ही मीडियासमोर फाडलीत. तीच गोष्ट तुम्ही श्रीलंकेमध्ये केलीत की राष्ट्राध्यक्षाचं घर पूर्णपणे लुटून नेलं. तशा प्रकारची एनार्की, तबाही ही माजवण्याकरता एक फार मोठा वर्ग आपल्याकडे आता उत्सुक आहे. त्याला असं वाटतं की सत्ता बदलाचा तेवढा एकच मार्ग उपलब्ध आहे आणि त्या हातात संविधानाची प्रत घेऊन हे सगळं करू इच्छित आहेत. हीच गोष्ट आपल्या शाहीनबागमध्ये पण दिसलेली होती की ज्यांच्या हाताला आजपर्यंत कधी आपल्या संसदेनं पारित केलेले कायदे आणि कायद्याचं पुस्तक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना नव्हती, ते घटना आपल्या हातात घेत आहेत. आणि दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्य जर म्हणाल तर त्यांना ट्रिपल तलाक हवा आहे, त्यांना 4 लग्न हवी आहेत, त्यांना बाकी सगळ्या गोष्टी ज्या कायद्यामध्ये संमत नाही आहेत त्या हव्या आहेत, त्यांना त्यांच्या स्वतःच्या समाजाचं लागमूल चालन हवं आहे. या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आणि दुसरीकडे त्यांना हातात काय घ्यायचंय तर त्यांना रेड बुक घ्यायचंय, विच इज द बुक ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हा एक विरोधाभास होता, तो त्याही वेळी दिसला होता. सुदैवाने आत्ता तसं आलेलं नाहीये. तरी अरविंद केजरीवाल हे ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी माती झालेली असते असे आपल्याला दिसतं. त्यामुळे याची माती होणार की नाही अशी शंका मनामध्ये निर्माण होत असतानाच अरविंद केजरीवाल स्वतः आले तिकडे आणि त्यांनी एक या आंदोलनाची मागणी काय आहे ती स्वतःच्या मुखातून सांगितली. आणि ती मागणी म्हणजे अशी होती की धर्मेंद्र प्रधान यांना काढा, असं मी म्हणत नाहीये, त्यांना तर काढाच, पण त्यांच्या जागी सोनम वांगचुक यांना नाही. मग आता हे कुठून आलं बाबा? सोनम वांगचुक काही लोकसभा लढलेत का त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे का? मग त्यांची नियुक्ती करा हे कशावरनं आलं, कुठून आलं? तुम्ही कुठले फाटे फोडताय, काय नेमकं आहे? सोनम वांगचुक सुद्धा बोलताना मध्येच लडाखच्या स्वतंत्र राज्याच्या दर्जाबद्दल बोलतात. काही लोक त्यांच्या बाजूनी समर्थनात आलेले दिसतात. मग तुमची जी आता मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, ती आहे का? चौथा महत्वाचा मुद्दा आहे, धर्मेंद्र प्रधानांचा एक राजीनामा जर घेतला तर संपूर्ण व्यवस्था सुधारणार आहे का, याची गॅरंटी काय आहे? त्यापेक्षा सरकारला दबाव आणून आजच नीटचा निकाल लागला, त्याच्या आधी सरकारनी शेकडो जागा वाढवलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये वाढवल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरही वाढवलेल्या आहेत.
या कशा करता वाढवल्या तर इक्विटेबल चान्स सगळ्यांना मिळावा आणि शिक्षणाची व्याप्ती वाढावी याच्याकरता मेडिकलच्या सीट्स प्रायव्हेटमध्ये वाढवल्या तशा त्या सरकारी जागेत पण आपल्याला वाढवल्या दिसतात. यावेळच्या नीटमध्ये तरी कोणी काही धांदली झाली आहे, पेपर फुटला आहे असं काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे पेपर फुटीचा आरोप हा काही थेट मंत्र्यांवर नाही, त्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे का तर 100% त्यांच्यावर जबाबदारी आहे, याच्यात काही शंकाच नाही. ही व्यवस्था नीट चालावी याच्याकरता घडी कोणी बसवायची आहे, मॉनिटरिंग कोणी करायचे, त्याची जरब कोणाची असली पाहिजे तर ती मंत्र्यांची असली पाहिजे. परंतु त्याच अशी जर धांदली कोणी हेतुपुरस्सररित्या केली असेल तर त्याच्यावर मात्र मंत्र्यालाच जबाबदार धरायचं हे कितपत आपण योग्य म्हणणार आहोत. म्हणजे हे कसं झालं की आपण हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आपण चहा मागवला आणि तो चहा यायची कॉफी आली तर वी डोंट होल्ड द चेअरमन ऑफ द कंपनी रिस्पॉन्सिबल फॉर इट. अर्थात हे उदाहरण इकडे तसं लागू केल्याबद्दल अनेक कॉमेंट आणि ट्रोल आपल्या दोघांना केलं जाईल, त्याची मला कल्पना आहे. कारण इथे चहा आणि कॉफीचा प्रश्न नाही तर काही जीवांचा प्रश्न आहे. इथे काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या घराचं दुःख आज काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. परंतु त्याचं उत्तर जे शोधलं गेलेलं आहे ते उत्तर म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिकडे दुसरं जर कोणी तशीच तुम्हाला जर अपेक्षित असलेली व्यक्ती नाही आली तर तुम्ही पुन्हा तेच करणार. सो यू आर देअर फॉर अनार्की, यू आर नॉट देअर फॉर द सोल्युशन. माझं मत आहे की या सगळ्या व्यवस्थेला आता सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या दृष्टिकोनातून काम जास्त होणं गरजेचं आहे. आणि ते या उपोषणातून साध्य होणार आहे का तर आपल्याकडे उपोषण नावाचा एक नवीन उत्सव आलेला आहे. जसं आपल्याकडे दिवाळी आहे, दसरा आहे, मुसलमानांमध्ये जसे आपल्याकडे ईद वगैरे हे सण आहेत किंवा ख्रिश्चनांमध्ये नाताळ आहे, तसा इकडे आता संपूर्ण देशाच्या मतदारांचा एक उत्सव निर्माण झालेला आहे. आणि तो उत्सव जसा कुंभमेळा दर 12 वर्षांनी होत असतो तसा अण्णांच्या मागच्या उपोषण उत्सवानंतर हा एक नवीन 12 वर्षांनी आलेला उपोषण कुंभ महाकुंभ निर्माण झालेला आहे. आणि त्या उपोषण महाकुंभात सगळे लोक येत असतात. अनेक प्रकारची लोक आपल्याला जशी कुंभमेळ्यात दिसतात ते आता काही दिवसांनी आपल्याला नाशिकमध्ये दिसायला लागतील. नाशिकचा कुंभ चालू होईल तशी इकडे जंतर मंतरवर दिसून राहिलेली आहेत. हा सगळा प्रकार अजून 2 ते 4 दिवस चालेल आणि त्यानंतर संसदेवर 20 तारखेला आपलं गेल्याचं समाधान मिळवण्याकरता ती लोक जीवाची बाजी पणाला लावतील आणि सरकार अर्थातच त्याला काही फार रिस्पॉन्स करताना दिसणार नाही आणि मग त्यांना उचलून त्या आंदोलनाची जे काही फलश्रुती इतिश्री व्हायची आहे ती होऊन जाईल. पण आज मला एक अतिशय चित्र स्पृहणीय चित्र दिसलं आणि ते म्हणजे त्या आंदोलनाचं समर्थन व्यक्त करायला शिवसेनेतर्फे कोण गेला असेल तर सुषमा अंधारे गेल्या. त्यांना हा जो राष्ट्रीय रोल मिळालेला आहे त्याच्याबद्दल प्रियांका चतुर्वेदी यांनी किती आनंद व्यक्त केला असेल त्याविषयी मला काही कल्पना नाही. पण निश्चितच त्यांचं पहिलं अभिनंदन प्रियांका चतुर्वेदींनी केलं असेल की राष्ट्रीय प्रश्न आणि दिल्ली याच्याकरता तुमची आता नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे त्या जेव्हा विचारपूस करताना दिसल्या तेव्हा धन्य वाटलं मला की एका मराठी स्त्रीला जी मराठवाड्याच्या ग्रामीण भागातनं आलेली आहे तिला आता राष्ट्रीय प्रश्नांवर त्यांना आता बोलायची संधी मिळते, पक्षाला रिप्रेझेंट करायची संधी मिळते. तर हे सुद्धा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचं यश आहे असं आपण म्हणलं पाहिजे. सर, मला एक दुसरा मुद्दा असा वाटतो की एकंदर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके जेव्हा भारतामध्ये अमेरिकेहून आला तेव्हा त्यांची अपेक्षा होती की मला अटक होईल, म्हणजे रादर व्हावी अशीच अपेक्षा होती. परंतु सरकारने त्यांना की बाबा कुठे करायचं आंदोलन करा म्हणून त्यांना परवानगीचं पत्रच देऊन टाकलं. हा एक असा बॉल होता की तो त्याने कदाचित अपेक्षित केला नव्हता. हे सरकार अतिशय चातुर्याने या सगळ्या प्रकाराकडे बघतंय का आणि खेळतंय का असं वाटतंय आणि चक्रव्यूहामध्ये अडकलेले. कारण एक बातम्यांचा एक पेव जसा आला होता सर, एक लक्षात की मंत्रिमंडळाचं रिशफल होणार आहे, हे अचानक सगळं चाललं आणि त्यानंतर अर्थातच यांना वाटलं की मंत्रिमंडळाच्या रिशफलच्या निमित्ताने धर्मेंद्र प्रधानांना बाजूला केलं जाईल आणि मग त्याचं श्रेय आपल्याला घेता येईल. परंतु झालं उलटच. सरकारने तिथे बसलेले जे लोक आहेत सरकारमध्ये, तुम्ही त्यांना पसंत करा नका करू, परंतु ते अतिशय शांत डोक्याने बुद्धिबळ खेळणारे लोक आहेत, राजकारण खेळणारे लोक आहेत आणि चक्रव्यूहामध्ये
अनपेक्षितरित्या म्हणजे सोनम वांगचुक यांनाही असं वाटलं नसावं की इतके दिवस हे मंत्रिमंडळ लांबेल किंवा रिशफल लांबेल. हा सगळा चक्रव्यूह आहे ज्यामधून त्यांना एक डिग्निफाईड एक्झिट हवी आहे आणि ती आता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजची भाजप म्हणजे कालची काँग्रेस नाही किंवा आजची काँग्रेसही नाही. आणि नरेंद्र मोदी म्हणजे मनमोहन सिंग तर अजिबातच नाहीत. ते दृढसंकल्प आणि त्या संकल्पासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असलेलं, आणि एकदा ठान ली तो फिर पीछे झुक के नहीं देखेंगे, नीचे रुक के नहीं देखेंगे. त्यामुळे अगर उसके लिए अग्निपथ पे चलना है तो अग्निपथ पे चलेंगे, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे इट वॉज रॉंग टू एस्टिमेट डेम दॅट आपण उपोषणाला बसलो तर आपल्याला, आपण कुठलीही मागणी केली आणि उपोषणाला बसलो तर आपल्यासाठी लगेच धावत येतील आणि पायगड्या घातल्या जातील, असं फार झालेलं नाहीये. एक दोनदा ज्या गोष्टी घडल्या, विशेषतः रोल आउट ऑफ दी 3 फार्म लॉज किंवा जमिनीच्या संदर्भातले कायदे मागे घेण्यात आले, तशा एक दोन गोष्टी जर वगळल्या तर काही फार मोठ्या प्रमाणात या सरकारने मागे काही घेतले असं आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे हे सरकार अशा गोष्टींकडे तुम्हाला रिॲक्टिव्ह होताना दिसणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, आतापर्यंत सरकारतर्फे कोणी याच्याविषयी काही बोललं तुमचं का काही? आणि उद्या जर हा मेसेज गेला की अशा प्रकारे हंगर स्ट्राईकला बसून आपण सरकारला कुठल्या गोष्टीसाठी मनवू शकतो, तर फार चुकीचा संदेश जाईल. सरकार, प्रशासन या गोष्टी या अतिशय कणखरपणे हाताळाव्या लागतात. आणि मला असं वाटतं इथे आपण त्या कणखरपणे हाताळताना बघतोय की तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या योग्य आहेत का? तर धर्मेंद्र प्रधान हे डायरेक्ट दोषी आहेत, त्यांनी अशा प्रकारचा घोटाळा व्हावा याच्याकरता काय ऑर्डर दिलंय का? असं अजिबात नाही. याचा अर्थ पुन्हा एकदा मी सांगतो की त्यांच्यावर नैतिक जबाबदारी नाही का? जबाबदारी होती हे सुधारायची, आणि ते ताबडतोब त्यांनी सुधारून दाखवलेलं आहे. सो देर इज सो दॅट स्कोर इज सेटल देअर. आता राहता मुद्दा राहिला की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याच्याविषयी निश्चितच कोणाचे मनामध्ये कणाव आणि तीव्र संताप या सगळ्या गोष्टीचा झालेला आपल्या मनामध्ये येणार आहे. हे पहिल्यांदा देशात घडतंय का? तर अजिबात नाही. याचा अर्थ ही पळवाट नाहीये. यापूर्वी काँग्रेसच्या काळातही अगदी पार व्ही पी सिंग असताना सुद्धा, इतर अनेक प्रधानमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात अशा प्रकारचे पेपर फुटीचे घोटाळे आपल्याकडे झालेले आहेत. पेपर कॅन्सल आणि पुन्हा व्हायचे घोटाळे झालेले आहेत. त्या प्रत्येक वेळी मंत्र्याचे राजीनामे मागणे विरोधी पक्षाचं कामच आहे. त्यांनी ते मागितलेलेही असतील, परंतु त्याकरता अशा प्रकारे वेठीला धरून झेंजीला भडकवून या देशाच्या मूळ व्यवस्थेला आणि डेमोक्रेसीला जर कोण नख लावायचा प्रयत्न करत असेल तर मात्र त्याला त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे. आणि जनता आता त्यांच्या बरोबर नाही याची एक भीषण जाणीव झालेली असेल. त्यामुळे अत्यंत संयमित शब्दात जो राग अभिजित दिपके यांचा व्यक्त झाला तो आमिर खान यांच्यावर व्यक्त झाला, पण त्याचा खरा राग आमिर खानवरच फक्त आहे अशातला भाग नाही. तर आमच्या मागे लोक का उभे राहत नाहीत? लोक रस्त्यावर का येत नाहीयेत? जेव्हा केजरीवाल सोनम वांगचुकना भेटले तेव्हा पहिलं वाक्य काय म्हणाले? देश पुरा जाग उठा है, देश पेटलेला आहे, देश पुढे जातोय. अशा एक प्रकारची त्यांनी एक विधानं सगळी केली. ती पाहून मला हसायला यायला लागला की दिल्लीतली माणसं तरी आता तुमच्याबरोबर आहेत का? तर हा सगळा आमचं आंदोलन यशस्वी झालं हे दाखवायचा प्रकार आहे. अण्णांना जेवढं यश मिळालं त्याच्या 1 सुद्धा यश आता इथे दृष्टीपथात सुद्धा नाहीये. याच्यावरूनच आहे इथे ते दाताच्या कणा करून सांगतायत की एकटा मीच इथे उपोषण करतोय, बाकीच्या कोणीतरी माझ्याबरोबर किमान 1 दिवसाचं तरी उपोषण इथे करावं. परंतु तिकडे फिरणी खातायत, समोसे खातायत. ते कोण खातायत? आयोजक. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे तिकडे जसं पूर्वी अण्णा की रसोई चालू असायची आणि अण्णा उपाशी बसलेले असायचे, उपाशी तापाशी, तसं इकडे अण्णा की रसोईच्या ऐवजी आता सोनम की रसोई, वांगचुक की रसोई चालू झालेली आहे. आणि असं फुकट अन्न मिळतंय, चांगलं अन्न मिळतंय म्हणल्यानंतर भरपूर लोक तिकडे येत जात असतात. तसेही ते येतात आणि तसेच ते सगळे जेवणाच्या वगैरे जेवणावेळी तिकडे उठत असतात. याचा अर्थ त्यांच्या आंदोलनाविषयी इतकं बेफिकीर राहावं का? तर अजिबात नाही. त्याच्याविषयी काही कन्सर्न नाही आहे का तुम्हाला? अशी काही कॉमेंट लोक करतील तर कन्सर्न 100% आहे. पण त्यांचा मार्ग आणि मागण्या आणि त्याचे हेतू याचा विचार करता
जे आता घडतंय त्याच्याशिवाय दुसरी जे डेडलॉक पर्यंत गेलेलं आहे त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर, अण्णा आंदोलनामध्ये ज्या स्पेसिफिक मागण्या होत्या त्यामध्ये लोकपाल या बिलाचा मसुदा आणि जनलोकपालचा मसुदा या गोष्टी अगदी ठळक घेतलेल्या होत्या आणि मागणी तीच होती की लोकपालच्या ऐवजी जनलोकपाल आणा. कुणाचा राजीनामा किंवा अशा पद्धतीची मागणी नव्हतीच मुळात तिथे. एक लक्षात इथे घ्या. असं आहे की परीक्षा नाही 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 आपल्याला जे वाटतं ना नीटचा की जो ही मुद्दा आहे स्पेसिफिक मागणी आहे. हा बोला बोला. हो, नीटचा जो मुद्दा आहे त्यामध्ये सोल्युशन हे याचा विचार करणं. एकीकडे तो जो खटला चालू आहे तो चालू आहे. जे दोषी आतापर्यंत सापडले ते पकडले गेलेले आहेत. अजूनही काही लोक पकडले जातील. ही सगळी केस चालू आहे. परंतु राजीनामा या मुद्द्यावर जे अडून बसलेले आहेत त्यामध्ये एक गोष्ट आहे निश्चित की सोनम वांगचुक यांची आताच्या घडीला ज्या पद्धतीने तब्येत ढासळलेली आहे त्यामध्ये सरकारला लवकरात लवकर यावर ऍक्ट करणं, यावर काहीतरी पावलं उचलणं हे गरजेचं आहे. तुम्ही एक एक तुम्ही याच्यात लक्षात घ्या की एका व्यक्तीच्या राजीनाम्याने हे सगळं सुधारणार आहे का एका रात्रीत? अण्णांच्या वेळेला सुद्धा एक जनलोकपाल येऊन या देशातला भ्रष्टाचार संपुष्टात येईल एका रात्री असं एक भाबडं मन असतं. ते भाबडं मन असे स्वप्न बघतं. इट्स नॉट दॅट इझी. त्याच्याकरता काही वेगळ्या गोष्टी आहेत. ती एक लॉंग प्रक्रिया आहे, दीर्घ प्रक्रिया आहे. ते व्हायला नको का? तर 100% ते भ्रष्टाचार दूर व्हायला पाहिजे 100%. नोबडी विल से दॅट देअर हॅज टू बी. पण त्याचे जे मार्ग अवलंबले जात आहेत तो एक भाबडेपण जे दिसतंय ते भाबडेपण मला इकडे अधिक टोकदार झालेलं दिसतं की नाही एक धर्मेंद्र प्रधानला हटवलं उद्या तुम्ही आणखीन काहीतरी गोष्टी मागाल, आणखीन तिसऱ्याचा राजीनामा मागाल, चौथ्याचा मागाल. ती व्यक्ती त्याच्याकरता दोषी आहे का हे तुम्ही आधी लक्षात घ्या. का हा व्यवस्थेचा फॉल्ट आहे का त्या व्यक्तीचा फॉल्ट आहे? देर आर 2 टाइप्स ऑफ फॉल्ट्स. एक व्यवस्थेचा फॉल्ट आहे आणि व्यक्तीचा फॉल्ट आहे. मग ती व्यवस्था लावायचं काम कोणाकडे होतं? त्या व्यक्तीकडे होतं. त्यामुळे ती व्यक्ती त्याच्याकरता डायरेक्टली जबाबदार असण्यापेक्षा त्यांची जबाबदारी जर फिक्स करायची असेल तर ती जबाबदारी ती व्यवस्था सुधारण्याची जास्त असली पाहिजे ना की केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्याने काही प्रश्न सुटणार आहेत. आणि या सरकारचा मिजाज उनको मालूम नहीं है. अगर तुम ये मांग रहे हो तो तुमको बिल्कुल कभी नहीं मिलेगा. ही बाजू एक झाली. आता सरकार सोनम वांगचुक यांच्या बाबतीत न्यायालयाने अर्थात सांगितल्यामुळे डॉक्टर्स तिथे नेमलेले आहेत. त्यांना तातडीने कृती करावं लागेल. तुम्हाला काय दिसते दृष्टीपथामध्ये 20 तारखेच्या आत काय होऊ शकतं? कारण त्यांची तब्येत ज्या पद्धतीने ढासळते, जवळपास 9 किलो वजन कमी झालेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर चित्रपट आहे की नाही हा भाग आलायदा. आमिर खान पुढे येऊन ते समर्थन देतो की नाही हा भाग आलायदा. अभिजित दिपकेच्या आवाहनाला प्रतिसाद कोणाचा मिळतो कोणाचा मिळत नाही हाही भाग सोडून द्या. परंतु सोनम वांगचुक या व्यक्तीची म्हणजे कोणीही कुठलीही व्यक्ती असेल तरी त्याच्या तब्येतीसाठीची काय पावलं आता उचलली? केंद्र सरकारवर ते एक बंधन असेल की त्यांची तब्येत जास्त ढासळू नये. त्यामुळे एका बियॉन्ड ए पॉइंट जेव्हा डॉक्टर्स त्यांना सांगतील की आता बियॉन्ड धिस इट कॅनॉट बी टॉलरेटेड त्यावेळेला सरळ त्यांना मेडिकल उपचार त्यांच्यावर थेट केले जातील आणि तिथे कोणाचाही मुलायजा ठेवला जाणार नाही. आणि हेच सरकारचं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे ही मागणी काही मान्य होईल असं मला वाटत नाही. किंवा त्या आंदोलनात तिकडे जे सहभागी झालेले जे काही सेन्सिबल हेड्स आहेत त्या प्रत्येकाला कळून चुकलंय की ही काही मागणी मान्य होणार नाहीये. त्यांना आपला मुद्दा रेटून धरायचा आहे. आता मला भीती अशी वाटते की ज्या आत्ताच्या एलिमेंट आज सकाळी तिकडे आलेल्या पाहिल्या त्यांना या आंदोलनावर झाडू मारायचं की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि ज्यांना अण्णांना शहीद करायची घाई झाली होती त्यांना आता सोनम वांगचुक यांनाही शहीद करायची घाई झाली की काय असं वाटणं इतपत परिस्थिती आता तिकडे पॉलिटिकल टॉक्सिक आणि एक्सप्लोजिव्ह बनते. ती इंटरनल आहे. त्याचं काही जनता काही फार त्याच्या बरोबर आहे आणि काही लाख लोक तिकडे रोज येत आहेत वगैरे असं काही दिसत नाहीये. त्यातली अपरिपक्वताच जास्त समोर येते. त्यामुळे शासन याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे शासन बियॉन्ड अ सर्टन पॉइंट दे विल ऍक्ट व्हेरी स्विफ्टली अँड व्हेरी फास्ट. एकंदर सोनम वांगचुक यांची जी तब्येत आहे ती सुधारण म्हणजे तिच्यावर उपचारांची त्यांना गरज आहे त्यावर सरकार निश्चित काही ना काहीतरी पावलं उचलतील हे स्पष्ट दिसते. तुमचं एकंदर या आंदोलनाबद्दलचं काय मत आहे
हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.